हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा की ब्लॉग. आणि आज पुन्हा मस्त असे चिकन कबाब. ही रेसिपी माझ्या फ्रेंडनं बनवलेली आहे. तर चला मग इथे घेतलेलं आहे हे चिकन कबाब पावडर, जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ते चिकन मी जवळपास अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथं चिली पावडर घालत आहे 2 चमचे. खूप तिखट आहे म्हणून 2 चमचे घालत आहे. त्यानंतर घालत आहे इथे जिंजर गार्लिक पेस्ट ऑलरेडी घातलेला आहे. थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता यामध्ये 1 अंडा फोडून घालत आहे. तर 1 अंडा हे घालत आहे फोडून. तर आता अंडा घातलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट व्हायला एक अर्धा तास किंवा 15-20 मिनटं सोडलं तरीही चालतं आहे. तर हे मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं. मॅरिनेट व्हायला अर्धा तास झालेला आहे. आता इथं मी तेल ठेवलं आहे. तेल तापलं आहे का चेक करत आहे ते. आणि इथं हे तळून घ्यायचे. जर तुम्हाला एअर फ्रायरमध्ये करायचं आहे तर तुम्ही एअर फ्रायरमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये बेकही करून घेऊ शकता, ग्रिल करून घेऊ शकता. तर इथं आपण हे छान तळून घ्यायचे, शिजेपर्यंत तळायचं मस्तपैकी. तर इथं बघू शकता छान असे तळून झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि तयार आहेत आपले हे कबाब. मस्त असे कबाब रेडी झालेले आहेत. आज तर बुधवार आहे, तर मंडळी नक्की ट्राय करा. आणि हां, लाईक शेअर करायला विसरू नका.